अजित पवार कालच म्हणाले की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला ते त्यांच्यासोबत आता सत्तेत आहे. म्हणजे ही समविचारी अशी आहे, भ्रष्टाचारी तो का मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आणि एका गोष्टीचं दुःख होत आहे की आपल्याला संपवण्याची ताकद कोणामध्ये नाहीये. म्हणूनच आपल्यातलेच सोडलेत आणि आपल्याच अंगावर सोडलेत. म्हणजे जी काय मारामारी म्हणजे तशी मारामारी नाही, मी निवडणुकीतली बोलतोय. जे होईल ते आपल्याच होईल आणि हे तिथे मस्तपैकी सत्ता भोगते. आणि आपल्याच लोकांना गद्दारी करून फोडून घेतल्यानंतर त्यांनाच आपल्या अंगावरती सोडून आता मुंबई ही कोणाच्या घशात घालायला निघाले. गुजरातचे गुलाम कोणाच्या आहे ना, कळते नाही एवढं. आणि मुंबईची वाट लावून टाकलेली. म्हणजे जी मुंबई आपण जपत आलो आणि ती जपली मुंबईमध्ये आपण कामं केली म्हणून 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई आपल्या शिवसेनेकडे अगदी विश्वासाने सोपवली. आज त्या मुंबईच्या चिंधड्या उडवायला निघाले. जेव्हा ही निवडणूक आपण जिंकू, मुंबई महापालिकेत आपल्या हक्काचा महापौर बसेल, तेव्हा ह्या महायुतीच्या कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार नाही. गेल्या 3 वर्ष आपल्याला कोणालाच माहित नाही मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय. आपण 92,000 कोटीच्या मुदत ठेवीपर्यंत ही आर्थिक परिस्थिती सुधारून दाखवली होती. याने ती आता लुटून दाखवली आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे मुंबईच्या डोक्यावरती 3 लाख कोटीचं देणं करून ठेवलेलं आहे. आणि मी जो काही घोटाळा म्हणतो 3 लाख कोटीचा, तुम्हाला पटतोय की नाही बघा. 3 लाख कोटी जेव्हा देणं दिलं जातं, कॉन्ट्रॅक्ट दिली गेली, याचाच अर्थ असा की त्यांना कॉन्ट्रॅक्टरना ऍडव्हान्स पैसे सुद्धा दिलेत अशी माझ्याकडे माहिती आली. ती खरी आहे का खोटी हे आपण तिकडे गेल्यावरती कळेल. आणि मग त्यांना जे काही पैसे दिले गेले त्यातले टक्के यांनी काढलेले आहेत. आता हे सगळं आपली सत्ता आल्यानंतर उघड होईल. पण हे एवढ्यावरती थांबत नाही. यांना आता प्रतिस्पर्धी नकोय. मुंबई वगळता इतरत्र मुंबईत सुद्धा 1-2 ठिकाणी तसे त्यांनी प्रकार केले की साम दाम दंड भेद, विरोधी पक्षाचा उमेदवारच पळवायचा, त्याला माघार घ्यायला लावायची. तुम्ही माघार घ्यायला लावली असेल पण तिथल्या मतदारांचा जो अधिकार तुम्ही चोरलात तो मतदार तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार. अनेक जे तरुण आहेत जे पहिल्या प्रथम आयुष्यात मतदान करणार होते त्यांचा मतदानाचा हक्क या मतचोरांनी चोरलेला आहे. आणि अशी चोरी करून याला वाटत असेल सत्ता मिळवू, मुंबई आम्ही गिळू, तर आपण म्हणजे मी आणि राज त्यांचे हे डाव उधळून लावण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हे स्वप्न ते बघतायत, ते मुंबई गिळायचं बघतायत आणि आम्ही बघतोय हे स्वप्न मुंबईचं रक्षण करण्याचं बघतोय. तुम्ही कोणाच्या सोबत आहात? मशाल नुसती मशाल नाहीये, ही धगधगती मशाल आहे. आणि मुंबईकडे जो वाकडी नजर करून बघतोय त्याची स्वप्न जळून खाक करणारी मशाल. आणि एकदा काय झालं का मग त्याच्यानंतर हे जे म्हणतात ते सोडून द्या, डबल इंजिन, मग आपलं विकासाचं इंजिन धावणार आहे. आणि म्हणून कुठेही गाफील राहू नका. आपण केलेले हसून लोकांना सांगा आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा जागरूक राहा आणि विजयी व्हा. सगळ्यांना धन्यवाद, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.